ज्या ज्या आयटमला होत आहे पर्टिक्युलर आयटमला त्या आयटमला टिक मार्क करायची आहे. म्हणजेच ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम कोणते आहे ते आपल्या लक्षात येतात. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा जर्नल फॉर्मॅट मधील प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम जो तुम्हाला दिलेला आहे तो जर्नल फॉर्मॅट मध्ये आहे. दोन फॉर्मॅट मध्ये प्रॉब्लेम विचारले जातात, एक लेजर फॉर्मॅट आणि दुसरा जर्नल फॉर्मॅट, हे तुम्हाला माहिती आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे जर्नल फॉर्मॅट मध्ये असणारा हा प्रॉब्लेम आहे. तर या विषयीचे आपण आता प्रत्यक्ष हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. याची जे काही फर्म आहे ती बुक्स ऑफ महाराजा ट्रेडर्स ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2030. डेबिट साइड लेफ्ट हैंड साइड इज द डेबिट साइड and right hand side is credit side. Second ledger profit and loss account for the year ended 31st March 2030. Left hand side is debit side and right hand side is the credit side. Trading account and particular account, this is the two accounts and one statements, means balance sheet for the year ended 31st March 2030. liabilities amount, assets amount. balance sheet statement आहे आणि हे दोन काय, हे दोन लेजर आहे. तर वन बाय वन आपण जे काही आयटम्स आहेत त्या आयटम्स आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट आयटम आहे परचेसेस. परचेस आणि सेल्स हे आयटम लिहित असताना कधीही परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न हे आयटम आहेत का त्या ट्रायल बॅलन्स मध्ये पाहायचं असेल तर त्या अमाउंट जे आहे ते इंटर कॉलम मध्ये कॉलम मध्ये लिहाव्या लागतात. या प्रॉब्लेम मध्ये परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न नाही. परचेसेस अँड सेल्स, परचेसेस ची अमाउंट आहे 19,500. ओपनिंग स्टॉक साठी वरती थोडीशी जागा सोडायची आहे. परचेसेस 90,500 आणि सेल्स आहे 1,20,300. सेल्स 1,20,300. या पद्धतीने फर्स्ट आयटमची पोस्टिंग झालेली आहे. सेकंड आयटम आहे सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स आहे 34,000. सन्ड्री डेटर्स की अमाउंट आहे सन्ड्री डेटर्स 34,000 and sundry creditors ची अमाउंट आहे 45,500. 40 यावर काही ऍडजस्टमेंट्स नाही त्यामुळे डायरेक्ट घेतले तरी 45,500. 45,500. नेक्स्ट आयटम बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल वर ऍडजस्टमेंट्स आहेत. बिल्स रिसिवेबल ची अमाउंट आहे 35,000. जी डायरेक्ट घ्या. बिल्स रिसिवेबल असेट साइड आहे. बिल्स रिसिवेबल ची अमाउंट आहे 35,000. बिल्स पेएबल सन्ड्री क्रेडिटर्सची अमाउंट आतमध्ये घ्यावी लागेल 45,500. बिल्स पेएबल अमाउंट आहे बिल्स पेएबलची अमाउंट आहे 32,000. नेक्स्ट आयटम ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ची अमाउंट आहे 34,600. ओपनिंग स्टॉक अमाउंट आहे 34,600. 34,600. नेक्स्ट आयटम लँड अँड बिल्डिंग. ही फिक्स्ड असेट आहे. लँड अँड बिल्डिंग ची अमाउंट आहे 1,20,000. यावर काही ऍडजस्टमेंट्स नाही. लँड अँड बिल्डिंग अमाउंट
1,20,000. नेक्स्ट आयटम वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी हा आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, लक्षात ठेवायचं. वर्क्स मॅनेजर सॅलरी असेल किंवा वेजेस आणि सॅलरी असेल, हे दोन्ही आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतात. आणि सॅलरी आणि वेजेस किंवा सॅलरी असा जर आयटम असेल तर तो मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येत असतो. या ठिकाणी वर्क्स मॅनेजर सॅलरी ची अमाउंट आहे 4,700. वर्क्स मॅनेजर सॅलरी, वर्क्स मॅनेजर सॅलरी अमाउंट आहे 4,700. 4,700. नेक्स्ट आयटम आहे मोटिव्ह पॉवर. यावर ऍडजस्टमेंट्स आहे. मोटिव्ह पॉवर हा आयटम सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतो. मोटिव्ह पॉवर अमाउंट आहे मोटिव्ह पॉवरची 5,500. 5,500. नेक्स्ट आयटम आहे प्लांट अँड मशिनरी. ही असेट आहे, यावर ऍडजस्टमेंट आहे. फिक्स्ड असेट आहे 80,000. प्लांट अँड मशिनरी 80,000. नेक्स्ट आयटम आहे ऑडिट फीस. ऑडिट फीस वर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ऑडिट फीस ची अमाउंट आहे 3,400. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे हा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हा आयटम येतो. ऑडिट फीस अमाउंट आहे 3,400. 3,400. नेक्स्ट आयटम सॅलरीज अँड वेजेस अमाउंट आहे 14,500. सॅलरीज अँड वेजेस यावर ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. सॅलरीज अँड वेजेस एक लाईन सोडायची आहे. सॅलरी वेजेस. सॅलरीज अँड वेजेस अमाउंट आहे 14,500. 14,500. नेक्स्ट आयटम आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस असे दोन्ही खर्च जर असतील तर त्यावेळेस ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचा आणि ओनली ट्रेड एक्सपेन्सेस असाच खर्च जर असेल तर मग मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येतो. या ठिकाणी जनरल एक्सपेन्सेस हा आयटम आहे म्हणून ट्रेड एक्सपेन्सेसचा हा जो खर्च आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे असे समजून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचा आहे. अमाउंट आहे 2,100. मोटिव्ह पॉवरच्या खाली एक लाईन सोडा. ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस अमाउंट आहे 2,100. 2,100. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेसची अमाउंट आहे 1,800. जनरल एक्सपेन्सेस अमाउंट आहे 1,800. नेक्स्ट आयटम वेजेस अँड सॅलरीज. हा जो आयटम आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतो. अमाउंट आहे 20,700. वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज अमाउंट आहे 20,700. 20,700. नेक्स्ट लूज टूल्स. ही असेट आहे, यावर ऍडजस्टमेंट्स आहे म्हणून असेट साइडला हा आयटम नाही. अमाउंट आहे लूज टूलची 10,000. लूज टूल्स 10,000. लूज टूल्स 10,000. नेक्स्ट आयटम प्रिपेअर रेल. प्रिपेअर रेलची अमाउंट आहे 4,500.
2500 प्रीपेड रेट जो आहे प्रीपेड असेल आयटम तर तो असेट साइडला येतो आणि आउटस्टँडिंगचा आयटम असेल तर तो लायबिलिटी साइडला येतो. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रीपेड रेट 4500. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साइडला घ्या. कॅपिटल अकाउंट अंडरलाइन करा. फर्स्ट पार्टनर नेम राजा. राजाचं कॅपिटल आहे 1,50,000. त्या खाली जागा सोडा थोडी आणि त्या खाली नेक्स्ट पार्टनर्स नेम राणी. राणीचं कॅपिटल आहे 1 लाख. राणीचे कॅपिटल आहे 1 लाख. त्यानंतर आहे राजाचं लोन अकाउंट 11,000. राजाचा लोन अकाउंटची अमाउंट आहे 11,000. या ठिकाणी खाली घ्या बिल्स पेएबलच्या खाली राजा लोन अकाउंट ही सुद्धा लायबिलिटी आहे. अमाउंट आहे राजाच्या लोन अकाउंटची 11,000. 11,000. लास्ट आयटम कमिशन रिश्यूड आहे, मिळालेला आहे, इन्कम आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते क्रेडिट साइडला हा आयटम येईल. कमिशन रिश्यूड 2,500. कमिशन रिश्यूड 2,500. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही आयटम्स आहेत ते आयटम्स हे पूर्णतः त्यांची पोस्टिंग ही झालेली आहे रिलेटेड लेजर किंवा स्टेटमेंट मध्ये. त्यानंतर या प्रॉब्लेमचा जो शेवटचा भाग आहे तो शेवटची जी स्टेप आहे ऍडजस्टमेंटची आहे त्या ऍडजस्टमेंटचे कॅल्क्युलेशन करायचं असतं. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे जे आहे ते ड्युअल ऍस्पेक्ट ऍडजस्टमेंटचे इफेक्ट हे होत असतात. दुहेरी परिणाम हे ऍडजस्टमेंटचे होत असतात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2013 was cost rupees 42,000 and it is market price was rupees 45,000. स्टॉक जे आहे क्लोजिंग स्टॉक आहे, हा वर्षाचा शेवटचा स्टॉक आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. त्याच्या दोन प्राइस दिलेले आहेत, एक मार्केट प्राइस दिलेली आहे आणि एक कॉस्ट प्राइस दिलेली आहे. तर ज्यावेळेस दोन प्राइस दिलेले असतात कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. ज्यावेळेस मार्केट प्राइस आणि कॉस्ट प्राइस दिलेली असते त्यावेळेस जी कमी आहे ती घ्यायची असते. म्हणून क्लोजिंग स्टॉकची या ठिकाणी मार्केट प्राइस कॉस्ट प्राइस ची कमी आहे ती आहे 42,000. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. क्लोजिंग स्टॉक अमाउंट आहे 42,000. 42,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. क्लोजिंग स्टॉक 42,000. Second adjustment ऑडिट फीस पेड इन ऍडव्हान्स ऑफ ₹1,500. ऑडिट फीस चे पेड केलेले ऍडव्हान्स आहे, प्रीपेड आहे 1,500 म्हणून ते लेस करा ऑडिट फीस मधून. प्रीपेड मायनस प्रीपेड 1,500. प्रीपेड 1,500. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. प्रीपेड ऑडिट फीस 1,500. या पद्धतीने ऍडजस्टमेंटचे कॅल्क्युलेशन होते. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट्स. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹3,000. इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स आहे. दिस ऍडजस्टमेंट्स इज इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹3,000 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवर जो आहे तो डेली एक्सपेन्सेस. मोटिव्ह पॉवर जो आहे तो डेली एक्सपेन्सेस आहे आणि पॉवर मीटर जे आहे पॉवर मीटर तो लॉंग टर्म एक्सपेन्सेस आहे. लॉंग टर्म एक्सपेन्सेस आहे. लॉंग टर्म एक्सपेन्सेस तो असेल तो डिपॉझिट आहे त्यामुळे तो असेट साइडला ती अमाउंट जाते.
डिपॉझिट केलेली आहे, ती अमाऊंट फिक्स आहे आपली, ती अमाऊंट भविष्यात आपल्याला रिटर्न येणारी असते, की फ्युचर मध्ये आपल्याला अमाऊंट रिफंडेबल अमाऊंट असते, म्हणून ती आपली अमाऊंट कुठे जाईल, असेट साईडला जाईल, कारण ती आपली असेट आहे, ती आपली संपत्ती आहे. म्हणून ती मोटिव्ह पॉवर मधून तितकी 3000 रुपयाची अमाऊंट ही लेस करायची आहे. पॉवर मीटर डिपॉझिट ऑफ डिपॉझिट फॉर पॉवर मीटर मायनस डिपॉझिट फॉर पॉवर मीटर डिपॉझिट फॉर पॉवर मीटर अमाऊंट आहे, एक मिनिट, अमाऊंट आहे 3000 आणि ही पॉवर मीटरची अमाऊंट कुठे येईल, तर ती पॉवर मीटरची जी अमाऊंट आहे ती असेट साइडला येईल. पॉवर मीटर अमाऊंट 3000 म्हणजे क्रेडिट अकाउंटला मोटिव्ह पॉवर मधून लेस होती आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट्स, गुड्स वर्थ ₹2500. गुड्स वर्थ माल आहे किती, 2000 रुपये किमतीचा. टेकन बाय राजा, कोणी ठेवून घेतला, राजाने ठेवून घेतला. फॉर हिज पर्सनल यूज, कशासाठी ठेवून घेतला, वैयक्तिक उपयोगासाठी ठेवून घेतलेला आहे. आर नॉट इंटर, त्याची नॉट इंटर्ड नोंदणी, आर नॉट इंटर्ड नोंदणी केलेली नाही इन धिस बुक ऑफ अकाउंट. कुठे नोंदणी केलेली नाही, इन दी बुक्स ऑफ अकाउंट. बुक्स ऑफ अकाउंट मध्ये त्याची नोंदणी केलेली नाही, जो की 2500 रुपये किमतीचा माल राजाने वैयक्तिक उपयोगासाठी घेतलेला आहे, ठेवून घेतलेला आहे. मग त्याची ती पर्सनल यूज ऑफ पार्टनर्स मीन्स ड्रॉइंग, म्हणजे काय, ड्रॉइंग होत आहे, उचल होत आहे. मग तितका जो माल आहे तितका माल काय करावा लागेल, तर गुड्स वर्थ ₹2500 टेकन बाय राजा फॉर पर्सनल यूज आर नॉट इंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मग त्या राजाचं जे काही कॅपिटल आहे त्यामधून तितकी अमाऊंट काय करावी लागेल, लेस करावी लागेल, मायनस या ठिकाणी वरती थोडीशी जागा सोडा, खाली लिहा ड्रॉइंग्स. पर्सनल यूज मीन्स ड्रॉइंग्स अमाऊंट आहे 2500. आणि सेकंड इफेक्ट कुठे होईल ड्रॉइंगचा, सेकंड इफेक्ट हा क्रेडिट अकाउंटच्या क्रेडिट साइडला होईल. गुड्स टेकन बाय राजा, बाय गुड्स टेकन बाय राजा, त्याला इन ब्रॅकेट मध्ये ड्रॉइंग लिहिलं तरी चालेल आपल्याला समजण्यासाठी. अमाऊंट आहे 2500. किती अमाऊंट, 2500. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, बिल्स पेएबल डिसऑनर्ड ऑफ ₹2500. बिल्स पेएबल जे आहे ते डिसऑनर्ड झालेले आहे, 2500 त्याचा अनादर झालेला आहे. मग ते बिल्स पेएबल मधून किती अमाऊंट काय करावं लागेल, लेस करावी लागेल. 2500 चे बिल्स पेएबल जर लेस झाले तर ती अमाऊंट कुठे वाढेल, क्रेडिटर्स मध्ये वाढेल. मग इथे लायबिलिटी साइडला दोन्ही इफेक्ट आहेत, एक की डिसऑनर्ड बिल मधून इथून बिल्स पेएबल मधून लेस करायची आणि डिसऑनर्ड बिल मधून तितकीच अमाऊंट ही सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड करायची आहे. अमाऊंट आहे बिल्स पेएबल डिसऑनर्ड ऑफ ₹2500 मायनस डिसऑनर्ड बिल. $2500 आणि सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड करा प्लस डिसऑनर बिल 2500. Next adjustment, deprecate plant and machinery at 5% PA म्हणजे per annum and use tools at 10% per annum. Depreciation and plant and machinery वर 5% depreciation charge करा minus depreciation. मग 80,000च्या 5% किती, 8,000च्या 4,000 4,000 amount. Second effect, profit and loss account debit side to depreciation of plant
plant and machinery amount आहे 4000 and लूज टूल्स ऍट 10% पर आहे. लूज टूल्स वर 10% आहे, 10% काय आहे मायनर डिप्रिशिएशन 1000 लेस करा अमाउंट आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड टू डिप्रिशिएशन लूज टूल्स 1000 या पद्धतीने डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट कॅल्क्युलेट झालेली आहे. लास्ट ऍडजस्टमेंट कमिशन इन्क्लूड्स प्री रिश्यूड अमाउंट ऑफ ₹1000. कमिशन जे आहे त्या कमिशन मध्ये प्री रिश्यूड आहे 1000 ही जी अमाउंट आपण बाहेर दिली होती ही अमाउंट एक रेशनला ही अमाउंट आतमध्ये यावर ऍडजस्टमेंट्स आहे. आणि हे कमिशन रिश्यूड जे आहे त्यावर प्री रिश्यूड मिळालेले आहे म्हणजे पुढील कालावधीचे मिळालेले आहे म्हणजे ती आपली लायबिलिटी असणार आहे म्हणून इथून ती अमाउंट किती लेस होईल आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला होईल. प्री रिश्यूड कमिशन अमाउंट आहे 1000 मायनस प्री रिश्यूड 1000 आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला प्री रिश्यूड कमिशन अमाउंट आहे 1000. या पद्धतीने पूर्ण प्रॉब्लेम जो आहे म्हणजे लेजर मधील आयटम्स आणि ऍडजस्टमेंट्स झालेल्या आहेत कॅल्क्युलेशन. आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट व ग्रॉस लॉस येतो किंवा नेट प्रॉफिट व नेट लॉस येतो हे माहिती करून घ्यायचं आहे आणि बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना जे काही इतर कॉलम मध्ये जे काही अमाउंट्स असतील त्याचं कॅल्क्युलेशन करून आउट ऑफ अमाउंट कॉलम मध्ये त्याचं क्लिअरिफिकेशन करून घ्यायचं आहे. 0,052 डेबिट साइड क्लिअर झालेली आहे, क्रेडिट साइड ऑलरेडी क्लिअर आहे. या ठिकाणी एक अंदाज जर घेतला डेबिट साइड जास्त असेल तर क्रेडिट साइड तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी डेबिट साइड जी आहे या ठिकाणी जी आहे ती क्रेडिट साइड जी आहे ती जास्त आहे. त्यासाठी क्रेडिट साइडची टोटल करा 0 0 3 आणि 5 8 2 2 आणि 2 4 2 आणि 4 6 आणि 1 1 1,64,800 ही डेबिट साइडची क्रेडिट साइडची टोटल येते ती डेबिट साइडला ट्रान्सफर करा. 1,64,800 लेस करा 0 0 0 0 6 5 11 11 7 18 18 5 23 23 आणि 24 24 आणि 7 24 24 आणि 7 31 31 आणि 7 38 आणि 3 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 13 13 आणि 15 15 24 आणि 2 2 2 आणि 3 5 5 आणि 9 14 14 14 आणि 2 16 9,700 ही जी अमाउंट आहे ही नेट क्रॉस प्रॉफिट येतो टू ग्रॉस प्रॉफिट to gross profit 9,700 हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या. ग्रॉस प्रॉफिट अमाउंट आहे 9,700
0 5 आणि 1. आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे दोन्ही साइड क्लिअर झालेले आहेत. डेबिट साइडची टोटल पहा आणि क्रेडिट साइडची टोटल पहा. या ठिकाणी लक्षात येते की डेबिट साइडची टोटल ही जास्त आहे आणि क्रेडिट साइडची टोटल ही कमी आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे महाराजा ट्रेडर्स या ठिकाणी हा लॉस झालेला आहे. म्हणून या ठिकाणी क्रेडिट साइडची डेबिट साइडची टोटल आपल्याला करून घ्या. 0 0 9 5 14 14 8 22 22 2 हजार 2 2 3 3 4 7 7 1 8 8 4 12 12 13 3001 23,200 transfer to credit side 23,200 less than 0 0 0 7 7 5 12 12 2 चाले 1 9 10 11 11 2 13 चाले 1 2 अमाउंट ही जी आहे ती लॉसची 12,000 ही नेट लॉस ची अमाउंट येत आहे बाय नेट लॉस 12,000. या ठिकाणी जे पार्टनर्स आहेत पार्टनर्सचा जो रेशो आहे तो रेशो दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे 3:2. तो प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेला आहे. रेशो किती आहे 3:2 आणि लॉस किती आलेला आहे 12,000 मल्टिप्लिकेशन 3 डिवाइड बाय 5 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5. अगोदर बघा मल्टिप्लिकेशन 3 डिवाइड बाय 5 बघा याचे 5 2 10 हात 4 2 5 24 5 0 0 5 0 0 3 0 0 3 0 0 3 4 12 हात चाला 1 3 2 6 7 7,200 5 ने डिवाइडेशन केलं 2,400 2 0 0 2 0 0 2 4 8 आणि 2 2 4 याची जर टोटल केली 0 0 8 2 10 0 हात चाला 1 1 7 8 8 4 12 म्हणजे नेट लॉस जो आहे तो जर डिवाइड केला तर राजा जे पार्टनर्स नेम आहे राजा या राजाचा लॉस झालेला आहे 7,200 and सेकंड पार्टनरच नेम राणी चा लॉस आहे 4,800. हा लॉस जो आहे तो ट्रान्सफर करा त्यांच्या कॅपिटलला मायनस नेट लॉस 7,200 आणि राणीचा लॉस राणीच्या कॅपिटलला ट्रान्सफर करा नेट लॉस मायनस 4,800. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे क्लिअर झालेला आहे. आता बॅलन्स शीट क्लिअर करून घ्यायची आहे. हा लॉस जो आहे मायनस करा 0 0 8 8 2 10 चाला 1 4 1 याच्यामध्ये ड्रॉइंग लागेल मायनस करा 0 0 8 मधून 5 गेले खाली राहिले 3 2 मधून 2 गेले 0 4 4 1 राईट. या ठिकाणी नेट लॉस मायनस करा 0 0 8 2 10 0 हात चाला 1 1 4 5 5 10 मधून 5 गेले खाली राहिले 5 हातचा ते 1 राहिलेला आहे ते राहिली 9 95,200. क्रेडिटर्स मध्ये डिस्काउंट बिलचे ऍड करा 0 0 5 5 10 0 हाताला 1 1 6 6 2 8 आणि 4 4 आणि ते बिग स्प्रेड मध्ये 2,500 मायनस करा 0 0 5 आणि 3 3 9 3 12 चाला 1 3 मधून 1 दिला खाली 2. या पद्धतीने लेवल साइड क्लिअर राहील. असेट साइड
बाकी साईड क्लिअर आहे. त्या दोन्हीची टोटल इक्वल यायला पाहिजे. 0 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 5 5 10 10 0 झाला 1 1 4 5 5 5 10 10 6 16 16 9 25 25 आणि 4 29 29 आणि 30 30 आणि 3 33 33 आणि 2 35 35 5 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 9 9 2 11 11 आणि 7 18 18 18 18 आणि 4 22 22 2 आणि 2 2 आणि 3 3,25,000 लॅबिलिटी साईडची टोटल करून घ्यायची आहे. 0 ला 0 0 0 0 0 0 3